मित्रांनो, राज्याचे दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे, सुरू करण्यात आलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 2026 रोजी या पोर्टलचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एक खिडकी पद्धतीनुसार हे पोर्टल या ठिकाणी राबवलं जाणार आहे। दिव्यांग विभागाच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्व योजना या पोर्टलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। या पोर्टलवरती दिव्यांग व्यक्तीला आपलं प्रोफाईल बनवावं लागणार आहे, आपली नोंदणी करावी लागणार आहे आणि या नोंदणीच्या अनुषंगानं स्त्री, पुरुष किंवा दिव्यांगाचा प्रकार यानुसार त्या दिव्यांगासाठी लागू असणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभ देणं, याचबरोबर याच्यामध्ये ईआयच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करणं, पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्ती, पालक, संस्थांना त्यानुसारचे पुढील लाभ देणं, अशा प्रकारची बरेच सारी मदत या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे। याचबरोबर प्रशासकीय पारदर्शकता असेल, अचूकता असेल, ज्याच्यामध्ये बनावट लाभार्थ्यांना आळा घालणं असेल, या सुद्धा बाबी आता या पोर्टलच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार आहेत। यूडीआयडी आणि आधार एपीआय वापरामुळे दुबार बनावट लाभार्थी शोधणं सोपं होणार आहे। बनावट लाभार्थ्यांना लाभ घेण्यापासून आता रोखता येणार आहे आणि या सर्वांच्या पार्श्ववरती दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचं असं पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, पोर्टल आता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्याच्यावरती लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे। याच्या संदर्भातील तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, नोंदणी कशी करावी, याच्या पुढील लाभ कसे घ्यावेत, तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।